आता सुरू आहे जे खड्डे रस्ते त्याच्यावर देखील परत खड्डे पडलेले झाले, त्यामुळे कोल्हापूरकर पुन्हा एकदा रोष व्यक्त करतात आणि अधिकाऱ्यांवर त्याचा संताप व्यक्त करतायत. मी रोड बद्दल आता मागच्या आठवड्यात पण प्रत्येक 4ही विभागामध्ये मी स्वतः पण सिटी इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरच्या सोबत पण फिरती केली होते आणि अगोदर आपण काही 2 कोटी रुपये 4ही विभागामध्ये खड्ड्यासाठी दिले होते आणि रोडसाठी. त्यांच्या पण काही कामं पेंडिंग होते, ते सगळे त्यांनी पूर्ण करून घेतलेले आहे आणि आता पण स्वनिधीमधून आता काल पण केलेले दौऱ्यानंतर म्हणजे फिरतीनंतर जे फील्डमधून भेटलेले खराब रस्त्यांचे प्रायोरिटी ठरवून आपण स्वनिधीमधून अजून 2 कोटी महानगरपालिकेच्या वतीने देणार आहे आणि त्यांचं काम फास्ट पद्धतीने आपण करणार. आणि आता एक नवीन ड्रम मिक्स प्लॅनच्या पण आपण EOI केलेले आहे, ताकी मायनर पॅचवर्क आहे ते महानगरपालिकेच्या स्तरावर आपला कामगारांनाच वापरून जे पॅचवर्क आपल्याला करून घ्यायच्यासाठी त्यांच्या EOIच्या पण आपल्याला सोमवारी फायनल होणार आहे. आणि हा एक्स्ट्रा जो कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जो भेटणारे निधी आहे त्याच्यातून चांगल्या प्रमाणे रस्ता होईल. अजून पारिक पूलच्या पण एक अनेक कालापासूनच्या लोकांच्या मागणी आहे, त्याच्यासाठी एक 2.25 कोटी आपल्याला एनकॅप मधून दिलेले आहे, ते कॉन्क्रीट रस्ता होणार आहे. आणि रिंग रोडमध्ये पण एकदा त्यांच्या परिस्थिती वाईट आहे म्हणून आपण 1.5 कोटी हे पण एनकॅप मधून दिलेले आहे. तर हा अगोदर दिलेले 1-2 कोटी होते रिंग रोडला, त्याच्या पलीकडे आपण आता 1-1.5 कोटी दिले. त्यांच्या पण वर्क ऑर्डर इश्यू करून रिंग रोडच्या पण काम सुरू होणार. पारिक पूलच्या ऑलरेडी आपण त्यांचे नियोजन केलेले आहे आणि एक्स्ट्रा हा स्वनिधी मधला पण कामामधून चांगल्या प्रमाणात रस्त्याचे नियोजन हा आठवड्यात होईल एवढे मी अश्युरन्स देते. रस्त्याच्या दर्जावर शंका होते, कालच रस्ता केला होता मार्केट परिसरात, तो पुन्हा एकदा उखडलेला दिसून येतोय. नाही, दर्जाबद्दल काही कंप्लेंट असेल तर संबंधित ठेकेदार आणि इंजिनियरवर आपण ऍक्शन घेणार आहे.